प्रहार जनशक्ती पक्ष लातूर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर रात्री 12 वाजता हातामध्ये मशाल घेऊन गळ्यामध्ये जे शांततेचं प्रतीक आहे असा निळा गमजा व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलन करण्याचे काय आमचे प्रमुख मागण्या आहेत। ज्यावेळेस हे सरकार ज्यावेळेस सत्तेमध्ये येत होतं किंवा सत्तेच्या अगोदर त्या सरकारने शेतकऱ्याला घोषणा केली होती की ज्यावेळेस आमचं सरकार सत्तेमध्ये येईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देऊ। आणि त्यांनी सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांना 1,500 आहे 6,000 मानधन देऊ, पण ह्या कुठल्याच घोषणेचे या लोकांनी पालन केलं नाही किंवा या घोषणेचं ह्यांनी काही केलं नाही। म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण राज्यभर 288 आमदार आहेत। 288 आमदाराच्या घरासमोर आज रात्री 12 वाजता हातामध्ये मशाल घेऊन गळ्यामध्ये निळा गमजा घालून मानधन अपना भिडो अपना भिडो या सरकारचं करायचं काय, या फसव्या सरकारचं करायचं काय, अपना भिडो। अरे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही। आवाज बहुजनांचा।